dear students, today we are going to learn and understand an interesting lesson from your environmental studies textbook. That is lesson number 2, the interrelationships between living things. Let us begin our lesson today with an interesting riddle. An age-old tree with a thick, strong trunk gives deep, dark shade from the scorching sun, like an old man's beard, with many strands. It has ropes for swinging from every branch. Yes, children, can you guess? एक असे झाड की जे खूप जुने आहे. त्याचं ट्रंक खूप स्ट्रॉंग आहे. कोणते आहे असे झाड की जे खूप घनदाट अशी सावली देतं, कडाक्याच्या उन्हापासून आपले संरक्षण करतं. कोणतं आहे बरं असे झाड की ज्याच्या पारंब्या धरून आपण झोका खेळतो? येस, करेक्ट, बॅनियन ट्री. दॅट इज बॅनियन ट्री. इथे हे पिक्चर जे आहे, या पिक्चरमध्ये हे जे झाड दाखवलेलं आहे, हे जे ट्री आहे ते आहे बॅनियन ट्री. पाहिलं याचं ट्रंक किती जाड आहे, ते किती थिक आणि स्ट्रॉंग ट्रंक आहे याचं. सो हे ट्री आहे बॅनियन ट्री. नाव what is interrelationship, children? The way in which two or more things are connected with each other is called an interrelationship. So children, we will learn and understand the interrelationships between living things. In this lesson, you will deeply understand how living things are connected to each other, how they depend on each other. So, let us move ahead. Can you tell, children? Plants in our surroundings are useful to us in different ways. The names of some plants are given below. For what purpose do we use their leaves? मुलांनो, आपल्या सराउंडिंग्समध्ये खूप सारे प्लांट्स असतात. आपण बऱ्याच प्लांट्सचे लीव्स यूज करत असतो, त्यांची पानं यूज करत असतो. आता इथे खाली काही प्लांट्सचे नावं दिलेली आहेत. त्यांचा आपण काय यूज करतो ते आपल्याला सांगायचे आहे. सो बीटल वाईन. दिस प्लांट इज ऑफ बीटल वाईन. बीटल वाईन म्हणजेच विड्याचे पान. आपण पान खातो ते हे पान. इट इज गुड फॉर डायबिटीज. डायबिटीज पेशंट्ससाठी हे मेडिसिनल प्लांट आहे. यामुळे डायबिटीज कंट्रोल होतो. तसेच इट हेल्प्स हील वुंड. वुंड जखम झालेली असते, ते हील होण्यासाठी, ती बरी होण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. तसेच बीटल वाईनमुळे आपले कोलेस्ट्रॉलसुद्धा कंट्रोलमध्ये राहते. नाव डू यू नो विच प्लांट इज दिस? येस, दिस इज फ्लेम ऑफ द फॉरेस्ट, म्हणजेच पळस. इट रिड्युसेस हार्ट डिझिजेस. नाव व्हॉट इज दिस प्लांट कॉल्ड ॲज? येस, दिस इज फेन्युग्रीक, मीन्स मेथी. फेन्युग्रीक वॉटर इज यूज्ड फॉर वेट लॉस. वेट लॉससाठी फेन्युग्रीक वॉटरचा उपयोग केला जातो. इट इज यूज फॉर डायजेस्टिव्ह सिस्टीम. आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली होण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. नाव डू यू नो विच पिक्चर इज दिस? दिस इज वसाका हर्ब, मीन्स अडुळसा. वसाका हर्ब इज यूज्ड फॉर कोल्ड, कफ अँड अस्थमा. नाव चिल्ड्रन, this plant is of curry leaves. Curry leaves are good for eyesight and hair growth. We use curry leaves in cooking. There are also other plants in our surrounding, in our environment, which are useful for us in many ways. The examples are neem, tulsi, mint, etc. The needs of living things are met in their environment. लिव्हिंग थिंग्स. कोण कोण आहेत लिव्हिंग थिंग्स? ॲनिमल्स, बर्ड्स, ह्युमन बीइंग्स, हे सगळे कोण आहेत? लिव्हिंग थिंग्स आहेत. तर यांच्या ज्या नीड्स आहेत, यांच्या ज्या गरजा आहेत, त्या एन्व्हायरमेंटमध्येच कंप्लीट होत असतात, फुलफिल होत असतात. वी हॅव मेनी नीड्स लाईक फूड, वॉटर, एअर, क्लोथ्स अँड शेल्टर. ऑल दीज नीड्स आर मेट इन आवर सराउंडिंग्स. या सगळ्या नीड्स आपल्याला आपल्या सराउंडिंग्समध्येच पूर्ण होत असतात.
In fact, food, water and air are the needs of all living things. जे सगळे लिव्हिंग थिंग्स आहेत त्या सगळ्यांच्याच गरजा कोणकोणत्या आहेत? फूड, वॉटर, एअर, शेल्टर या सगळ्या नीड्स आहेत लिव्हिंग थिंग्सच्या. दे आर ऑल फुलफिल्ड इन द एन्व्हायरमेंट. त्या सगळ्या कुठे पूर्ण होतात? आपल्याला कुठून या सगळ्या गोष्टी मिळतात? फूड कुठून मिळतं? एन्व्हायरमेंटमधून मिळतं. वॉटर कुठून मिळतं? एन्व्हायरमेंटमधून मिळतं. एअर कुठून मिळते? एन्व्हायरमेंटमधून मिळते. तर या ज्या सगळ्या आपल्या नीड्स आहेत त्या सगळ्या आपल्या फुलफिल होतात एन्व्हायरमेंटमधूनच. चला तर मग आता आपण पाहूयात की आपल्याला फूड कसं मिळतं. फूड मिळतं वी गेट फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट्स आणि ॲनिमल्सपासून आपल्याला फूड मिळतं. प्लांट्स आपल्याला फ्रूट्स देतात, व्हेजिटेबल्स देतात. ॲनिमल्सपासून आपल्याला मिल्क मिळतं, मीठ मिळतं, एग्ज मिळतात. त्याचप्रमाणे एअर वी गेट फ्रॉम आवर एन्व्हायरमेंट. आपल्या एन्व्हायरमेंटमधून आपल्याला एअर मिळत असते. वॉटर कुठून मिळतं? वी गेट फ्रॉम रेन, रिव्हर, लेक्स एक्सेट्रा. क्लोथ्स कसे आपल्याला मिळतात? वी गेट फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट्स आणि ॲनिमल्सपासून आपल्याला क्लोथ्स मिळतात. कॉटनचं प्लांट असतं, त्या प्लांटपासून आपल्याला कॉटन मिळतं. तसंच सिल्कवर्म असते, त्याच्यापासून आपल्याला सिल्क मिळतं. तसंच विंटर सीझनमध्ये आपण वूलन क्लोथ्स घालतो, तर वूल कुठून मिळतं? शीप देते आपल्याला वूल. सो वी गेट क्लोथ्स फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स. शेल्टर रिसोर्सेस अवेलेबल फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स टू इन सम प्लेसेस. आपण ह्युमन बीइंग्स राहण्यासाठी आपलं घर बांधत असतो, हाऊस बिल्ड करत असतो. आणि त्यासाठी जे मटेरियल आपण यूज करतो ते मटेरियल आपण एन्व्हायरमेंटमधूनच घेत असतो. ॲनिमल्ससुद्धा त्यांच्यासाठी शेल्टर हे एन्व्हायरमेंटमध्ये शोधत असतात. काही ॲनिमल्ससाठी जसे की डोमेस्टिक ॲनिमल्स त्यांच्यासाठी शेल्टर आपण बांधत असतो, आपण ह्युमन बीइंग्स बांधत असतो. आणि बर्ड्स काय करतात? नेस्ट बिल्ड करत असतात. There are differences in the needs of each kind of living thing. प्रत्येक प्रकारच्या लिव्हिंग थिंग्सच्या नीड्स म्हणजेच गरजांमध्ये फरक असतो. फॉर एक्झाम्पल, द वॉटर दॅट अ माऊस ड्रिंक इन ॲन एंटायर डे वुड नॉट बी इनफ फॉर एन इलेफंट इवन ॲट वन टाईम. उंदीर दिवसभरात जेवढं पाणी पितो तेवढ्या पाण्याने या हत्तीची एका वेळची तहानसुद्धा भागणार नाही, हो की नाही? सो प्रत्येक ॲनिमलच्या नीड्समध्ये फरक असतो. नाव थिंक अबाउट इट. जरा विचार करा. बटरफ्लाईज फीड ऑन द नेक्टर ऑफ फ्लावर्स. बटरफ्लाईज काय खातात? फ्लावर्सचं नेक्टर सक करत असतात, हो की नाही? देन कॅन अ फ्रॉग डू द सेम. फ्रॉगसुद्धा तेच करेल का? तेच खाईल का? ऑफकोर्स नॉट, हो की नाही? फ्रॉग्स काय खातो? इन्सेक्ट्स खातो. तर बटरफ्लाय नेक्टर सक करतो फ्लावरवरचं, तर फ्रॉग तेच नाही करणार कारण फ्रॉग इन्सेक्ट्स खात असतो. अ शीप एट्स द लीव्स ऑफ श्रब्स. शीप काय खाते? श्रब्सचे लीव्स खात असते. कॅन अ टायगर डू द सेम. टायगरसुद्धा लीव्सच खाणार का? लीव्सवर त्याचं पोट भरणार नाही, कारण टायगर हा कार्निवोरस ॲनिमल आहे, फ्लेश खातो तो. अ फिश कॅन ब्रीद इन वॉटर बट कॅन अ पिजन डू दॅट. फिश वॉटरमध्ये ब्रीथ करतो, मग पिजनला सुद्धा तसं जमेल का? पिजन वॉटरमध्ये जाऊन ब्रीथ करू शकेल? बलरशेस ग्रो इन वॉटर. कॅन अ लेमन ट्री डू सो. बलरशेस हे प्लांट आहे, ते वॉटरमध्ये ग्रो होतं. मग लेमन ट्रीसुद्धा वॉटरमध्ये ग्रो होईल का? नाही, लेमन ट्री वॉटरमध्ये ग्रो होणार नाही. कॅन यू टेल चिल्ड्रन, इफ फिश लीव द वॉटर विल दे बी एबल टू लिव्ह ऑन लँड. फिशने जर पाण्यात राहायचं नाही असं ठरवलं तर ते लँडवर राहू शकतील का? ऑफकोर्स नॉट. नो, फिश नीड वॉटर टू ब्रीथ. They will not be able to live on land.
फिशला गिल्स असतात, ब्रीथ करण्यासाठी पाण्यामध्ये राहून ते गिल्स थ्रू ब्रीथ करत असतात. पण जर ते पाण्यात नसतील, ते जर लँडवर आले तर ते लँडवर जिवंत राहू शकणार नाहीत, ते सर्वाइव्हच करू शकणार नाहीत. नाव ट्राय दिस ॲक्टिव्हिटी. टेक 2 small boxes, label them box 1 and box 2. Fill them 3/4 with soil. Make the soil moist enough to sow seeds. आता इथे मुलांनो तुम्हाला काय करायचं आहे, 2 छोटे छोटे बॉक्सेस घ्यायचे आहेत. हिंगाची डबी जर असेल तुमच्याकडे तर ती जरी घेतलीत तरीही चालणार आहे. आणि त्याच्यामध्ये 3/4 ऑफ सॉईल, माती भरायची आहे. मेक द सॉईल मॉइस्ट इनफ टू सो सीड्स. सॉईलमध्ये पाणी टाकायचं आहे की जेणेकरून ते जरासं मॉइस्ट होईल आणि मग त्याच्यामध्ये सीड्स सो करायचे आहेत. सो 2 स्प्राउटेड मॉथ सीड्स. मॉथ सीड्स म्हणजेच मटकी इन ईच बॉक्स. मोड आलेली मटकी तुम्हाला या दोन्ही बॉक्समध्ये सो करायची आहे. एका बॉक्समध्ये 2 मोड आलेल्या मटकीला सो करायचं आहे, तर दुसऱ्या बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला 2 मोड आलेल्या मटकीला सो करायचं आहे, लावायचे आहेत. गिव 2 spoons ऑफ वॉटर टू द सॉईल ऑफ बॉक्स 1 ओनली वन्स एव्हरी डे. रोज 2 चमचे पाणी तुम्हाला बॉक्स नंबर 1ला, इथे या बॉक्सला तुम्हाला घालायचं आहे. गिव 4 spoons ऑफ वॉटर टू द अदर बॉक्स 4 times अ डे. आणि दिवसातून 4 times तुम्हाला 4 spoons ऑफ वॉटर या बॉक्समध्ये घालायचं आहे. डू दिस फॉर 6 days. आणि हे असं तुम्हाला 6 days करायचं आहे. या बॉक्समध्ये तुम्हाला दिवसातून एकदा 2 चमचे पाणी घालायचं आहे, तर या बॉक्समध्ये तुम्हाला दिवसातून 4 वेळा 4 चमचे पाणी घालायचं आहे. व्हॉट विल यू सी? मग तुम्हाला काय दिसेल? आफ्टर 6 days द प्लांट्स इन बॉक्स 1 आर ग्रोईंग वेल. बॉक्स नंबर 1चं जे प्लांट आहे ते अगदी व्यवस्थित वाढत आहे असं तुम्हाला दिसेल. बट द प्लांट्स इन बॉक्स 2 हॅव बिगॅन टू रॉट. प्लांट नंबर 1 जे आहे ते अगदी व्यवस्थित ग्रो होत आहे, तर प्लांट नंबर 2 हे कुजायला लागलेलं आहे. व्हॉट डज दिस टेल अस? हे आपल्याला काय सांगतं? प्लांट्स दॅट आर नॉट एक्वॅटिक प्लांट्स कॅन नॉट ग्रो इन मार्शी एरियाज. एक्वॅटिक प्लांट्स म्हणजेच पाण्यात वाढणारे प्लांट्स, तर मार्शी एरिया म्हणजेच दलदलयुक्त भाग. तर जे प्लांट्स हे एक्वॅटिक प्लांट्स नाही आहेत की ज्यांना ग्रो होण्यासाठी जास्त पाण्याची गरज लागत नाही, असे प्लांट्स मार्शी एरियामध्ये म्हणजे दलदल जिथे आहे, जिथे खूप पाणी आहे अशा एरियामध्ये ग्रो होत नाहीत. इफ दे गेट मोर वॉटर दॅन दे नीड दे रॉट. जर त्यांना गरजेपेक्षा जास्त पाणी मिळालं तर ते कुजायला लागतात. जसं की आपण याआधीच्या स्लाईडमध्ये पाहिलं, बल्बरशेस ग्रो इन वॉटर. बल्बरशेसला ग्रो होण्यासाठी जास्त वॉटरची गरज असते, तर लेमन ट्रीला ग्रो होण्यासाठी जास्त पाण्याची गरज नसते. जिथे बल्बरशेस ग्रो होतात तिथे लेमन ट्री ग्रो होणार नाही. त्याचप्रमाणे इथे आपण या ॲक्टिव्हिटीमध्ये पाहिलं की मटकीच्या प्लांटला प्रमाणात जर वॉटर आपण दिलं तर ते व्यवस्थित ग्रो होतं, पण प्रमाणापेक्षा जास्त जर आपण पाणी मटकीच्या प्लांटला घातले तर ते प्लांट कुजून जातं. सो चिल्ड्रन, व्हॉट डिड वी लर्न फ्रॉम दिस ॲक्टिव्हिटी? एनी टाईप ऑफ लिव्हिंग थिंग विल बी फाउंड ओनली वेअर ऑल इट्स नीड्स आर फुलफिल्ड. प्रत्येक प्रकारच्या लिव्हिंग थिंग्सच्या ज्या गरजा आहेत, नीड्स आहेत, त्या जिथे पूर्ण होतात तिथेच त्या लिव्हिंग थिंग्स आपल्याला दिसतात. अजून एक एक्झाम्पल घ्यायचं ठरवलं तर लोटसचं एक छान एक्झाम्पल आहे. लोटस हे नेहमी वॉटरमध्येच ग्रो होतं. लोटसला कधी लँडवर ग्रो झालेलं कोणीही पाहिलेलं नाही. का? कारण लोटस वॉटरमध्येच ग्रो होत असतं. लेट्स टेक द एक्झाम्पल ऑफ द टायगर. अ टायगर हॅज स्ट्राइप्स. इथे हा टायगर आहे. टायगरच्या बॉडीवर ब्लॅक कलरच्या स्ट्राइप्स आहेत. का बरं टायगरच्या बॉडीवर ब्लॅक कलरच्या स्ट्राइप्स कशासाठी असतात? कारण जेव्हा टायगरला भूक लागते, तो जेव्हा हंग्री असतो तेव्हा तो काय करतो? तो शिकार करतो आणि शिकार करण्यासाठी तो गवतामध्ये लपून बसतो
आणि गवतामध्ये लपून बसल्यावर तो विजिबल होऊ नये, तो इतर ॲनिमल्सला दिसू नये यासाठी त्याच्या बॉडीवर ब्लॅक कलरच्या स्ट्राइप्स असतात. अ टायगर लाईज इन वेट फॉर इट्स प्रे अमंग टॉल ग्रासेस. इथे हा टायगर थांबलेला आहे. त्याच्या आजूबाजूला टॉल ग्रास आहे, उंच उंच असं गवत आहे. देर आर ॲनिमल्स लाईक द डिअर, द नीलगाय अँड द बायसॉन इन ग्रासलँड्स. ग्रासलँड्समध्ये डिअर, नीलगाय, बायसन्स यांच्यासारखे काही ॲनिमल्स असतात. वेन द टायगर इज हंग्री इट कॅन फीड ऑन देम. आणि जेव्हा टायगरला भूक लागलेली असते तेव्हा टायगर काय करतो, या डिअरची, या नीलगायची शिकार करतो, त्यांना हंट करतो आणि त्यांचं फ्लेश टायगर खात असतो. जर डिअरला, नीलगायला कळलं की टायगर इथे आहे थांबलेला, तर ते तिथे थांबतील का? नाही, ते लगेच पळून जातील. का? कारण टायगर त्यांना खाऊन टाकेल या भीतीने. मग टायगर काय करतो, टॉल ग्रास जिथे आहे तिथे दबा धरून बसतो, लपून बसतो. आणि हे जे नीलगाय, डिअर हे जे ॲनिमल्स आहेत, हे जेव्हा तिथे फीड करण्यासाठी, ग्रास खाण्यासाठी आलेले असतात तेव्हा टायगर त्यांना हंट करतो आणि त्यांचं फ्लेश खात असतो. फॉर अ टायगर देर ऑल्सो नीड्स टू बी अ वॉटर होल नियर बाय विच नेवर ड्राईज अप इवन इन द समर. समर सीझनमध्ये सुद्धा पाणी आटणार नाही असं पाण्याचं ठिकाण जवळपास टायगरला हवं असतं, कारण टायगरला पाणी प्यायचं असतं. देर मस्ट ऑल्सो बी डेन्स व्हेजिटेशन, टॉल ग्रासेस or caves in hills or mountains in the area so that the tiger can find shelter. टायगरला राहण्यासाठी योग्य ठिकाण असं कोणतं असतं की जिथे त्याच्या सगळ्या नीड्स पूर्ण होतील, फुलफिल होतील. कोणत्या आहेत टायगरच्या नीड्स? की जिथे माउंटेन्स आणि हिल्समध्ये केव्ज आहेत, टॉल ग्रासलँड्स आहेत आणि जिथे वॉटर होल्स आहेत. अशा ठिकाणी टायगर राहत असतो, कारण तिथेच त्याच्या सगळ्या नीड्स, सगळ्या गरजा फुलफिल होत असतात. अ टायगर इनहॅबिट्स ॲन एरिया वेअर ऑल दीज थिंग्स आर अवेलेबल. या सगळ्या थिंग्स जिथे असतात तिथेच टायगर राहत असतो. नाव टेल मी चिल्ड्रन, वेअर डज अ टायगर लिव्ह? येस, टायगर लिव्स इन अ केव्ह. नाव कॅन यू टेल चिल्ड्रन, फ्रॉम वेअर डू वी गेट सिल्क? आपल्याला सिल्क कुठून मिळतं? वी गेट सिल्क फ्रॉम सिल्कवर्म. सिल्कवर्मपासून आपल्याला सिल्क मिळतं. हाऊ आर ट्रीज यूजफुल फॉर मंकीज? माकडांसाठी ट्रीज कसे यूजफुल आहेत? ट्रीज आर यूजफुल फॉर मंकीज टू प्रोव्हाइड शेल्टर, राहण्यासाठी ठिकाण, फूड, खाण्यासाठी अन्न, and safety from predators. How are trees useful for birds? बर्ड्ससाठी ट्रीज कसे यूजफुल आहेत? Birds build their nest on the trees. They got food from the trees. What happens if termites make a tree hollow? जर टर्माइट्सने ट्री आतमधून पूर्ण पोखरलं, हॉलो केलं, तर काय होईल? When termites make a tree hollow, the tree falls down. ट्री खाली पडेल. Now, domestic animals. We keep animals in order to satisfy some of our needs. आपल्या काही गरजा फुलफिल करण्यासाठी आपण काही ॲनिमल्सला कीप करतो. कोणते आहेत असे ॲनिमल्स की ज्यांना आपण कीप करतो? डॉग, कॅट, काव, बफेलो, अजून शिप, गोट, कॅमल या सगळ्या ॲनिमल्सला आपण कीप करतो. हेन, आणि त्यांना आपण डोमेस्टिक ॲनिमल्स म्हणतो. आपल्याला मिल्क लागत असतं, त्यासाठी आपण काव, बफेलो, कॅमल यांना कीप करतो. एग्ससाठी आपण हेन कीप करतो. त्याचप्रमाणे मीटसाठी सुद्धा आपण गोटसारख्या ॲनिमल्सला कीप करत असतो. वूल हवं असतं त्यासाठी आपण शिपला कीप करतो. सो वी कीप ॲनिमल्स इन ऑर्डर टू सॅटिस्फाय सम ऑफ आवर नीड्स. दे बिकम डिअर टू अस. ते आपल्याला खूप प्रिय असतात. वी लुक आफ्टर देम वेल. आपण त्यांच्याकडे खूप छान लक्ष देतो, त्यांची काळजी करतो. आपण त्यांना खायला प्यायला देतो. वी फीड देम. वी टेक देम टू अ वेट इफ दे फॉल इल. वेट म्हणजेच प्राण्यांचा
डॉक्टर असतो, सो वेटरनरी डॉक्टर म्हणतात त्यांना. जर हे आपले ॲनिमल्स, डोमेस्टिक ॲनिमल्स आजारी पडले तर आपण त्यांना वेटरनरी डॉक्टरकडे सुद्धा घेऊन जात असतो. दीज ॲनिमल्स टू रिटर्न आर अफेक्शन. आणि जसं आपण या प्राण्यांवर प्रेम करतो, जिव्हाळा लावतो, तसेच हे प्राणीसुद्धा आपल्यावर प्रेम करत असतात. वी गेट मिल्क, मीट, eggs and several other things from animals. Some animals are useful for carrying burdens or drawing carts. काही ॲनिमल्स असे आहेत की जे बर्डन्स, लोड्स कॅरी करत असतात, जसं की डॉंकी हा ॲनिमल लोड कॅरी करण्यासाठी आपण यूज करतो त्या ॲनिमलचा. तसंच हॉर्स आणि बुलक्स या ॲनिमल्सचा उपयोग आपण कार्ट्स ड्रॉ करण्यासाठी करतो. डोमेस्टिक ॲनिमल्स आर ऑल्सो यूज टू हेल्प विथ द हेवी फार्म वर्क इन फील्ड्स. हेवी फार्म वर्क, शेतामध्ये काम करण्यासाठी सुद्धा बुलक्सचा वापर केला जातो. डॉग्स गार्ड आर हाऊसेस. डॉग्स काय करतात? आपलं हाऊस गार्ड करत असतात, म्हणजेच घराची राखणदारी करत असतात. रात्री अपरात्री चोर आले की ते जोरजोरात भुंकतात आणि आपल्याला सगळ्यांना सावध करत असतात. शिप गिव्ज अस वूल. शिप आपल्याला वूल देते आणि त्या वूलपासून आपण स्वेटर बनवतो. आणि विंटर सीझनमध्ये जेव्हा खूप थंडी असते तेव्हा आपण हे स्वेटर्स वापरत असतो. डू यू नो चिल्ड्रन, इवन द एक्सक्रीटा ऑफ डोमेस्टिक ॲनिमल्स इज ऑफ यूज टू ह्युमन बीइंग्स. डोमेस्टिक ॲनिमल्सची जी एक्सक्रीटा असते तीसुद्धा ह्युमन बीइंग्सला यूजफुल असते. द डंक ऑफ कॅटल इज मेड इन टू डंक केक्स. दे आर कंबस्टिबल. दे आर यूज्ड इन सम प्लेसेस ॲज फ्युएल. वेन दे बर्न दे गिव्ह आउट स्मोक. गाई म्हशीच्या शेणापासून आपण अशा प्रकारच्या शेणाच्या गवऱ्या करतो आणि ह्या आपण कुठे वापरतो? चूल पेटवण्यासाठी, कारण या कंबस्टिबल आहेत त्यासाठी, आणि ॲज अ फ्युएल म्हणून आपण त्याचा उपयोग करत असतो. पण जेव्हा आपण चुलीमध्ये अशा प्रकारच्या शेणाच्या गवऱ्यांचा वापर करतो आग पेटवण्यासाठी, तेव्हा त्या खूप धूर सोडत असतात. अ कंबस्टिबल गॅस कॉल्ड गोबर गॅस इज ऑल्सो ऑब्टेन्ड फ्रॉम कॅटल डंग. कॅटल डंगपासूनच आपण गोबर गॅस तयार करतो. दॅट टू इज यूज्ड ॲज अ फ्युएल. आणि त्याचासुद्धा आपण ॲज अ फ्युएल म्हणून कुकिंग करण्यासाठी वापर करत असतो. इट बर्न्स विदाऊट स्मोक. आणि जसं की शेणाच्या गवऱ्यांपासून खूप धूर निघतो त्यांना जाळल्यावर, त्याप्रमाणे जर आपण हा बायोगॅसचा यूज केला, गोबर गॅसचा जर यूज केला तर याच्यापासून धूर निघत नाही. कॅटल डंग इज यूज्ड फॉर प्लॅस्टरिंग मड हाऊसेस. मड हाऊसेस जे असतात त्यांना प्लास्टर करण्यासाठी, लिंपण्यासाठी सुद्धा कॅटल डंगचा यूज केला जातो. मॅन्युअर्स मेड फ्रॉम कॅटल डंग अँड शीप पेलेट्स आर गुड फॉर प्लांट्स. फार्मर्स यूज देम फॉर ग्रोईंग क्रॉप्स. आणि ॲज अ मॅन्युअर, खत म्हणून सुद्धा आपण या डोमेस्टिक ॲनिमल्सच्या एक्सक्रीटा यूज करत असतो. त्यामुळे प्लांट्स छान ग्रो होतात फील्डमध्ये. तर बघितलं मुलांनो, हे डोमेस्टिक ॲनिमल्स आपल्याला किती यूजफुल आहेत. आपल्याला मिल्क, वूल तर मिळतंच, शिवाय हे लोडसुद्धा कॅरी करतात. शेतामध्ये सुद्धा आपल्याला यांचा उपयोग होत असतो. ॲनिमल्स आर आर फ्रेंड्स. जस्ट ॲज वी नीड ॲनिमल्स वी नीड प्लांट्स टू. जसं आपल्याला ॲनिमल्सची गरज लागते आपल्या नीड्स फुलफिल करण्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्याला प्लांट्ससुद्धा लागत असतात. प्लांट्स गिव्ह अस फूड ग्रेन्स, व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स. वी लव फ्लावर्स टू. आपल्याला फ्लावर्ससुद्धा आवडतात. वी यूज देम फॉर मेनी डिफरंट पर्पजेस. वी गेट फ्लावर्स फ्रॉम प्लांट्स. वी ऑल्सो गेट कॉटन वूल फ्रॉम प्लांट्स टू मेक कॉटन क्लोथ्स. आपल्याला कॉटनसुद्धा मिळत असतं प्लांट्सपासून आणि त्यापासून आपण क्लोथ्स तयार करत असतो, कॉटन क्लोथ्स तयार करत असतो. वी ग्रो प्लांट्स दॅट आर युजफुल टू अस मेथडिकली. मेथडिकली म्हणजेच पद्धतशीरपणे. आपल्या गरजा पूर्ण करणाऱ्या, आपल्या नीड्स पूर्ण करणाऱ्या, फुलफिल करणाऱ्या वनस्पतींची आपण पद्धतशीरपणे लागवड करत असतो, त्यांना व्यवस्थित लावत असतो. काय मेथड असते त्याची? वी सो सीड्स. आपण सीड्स सो करतो. वी मेक शुअर दॅट दे गेट वॉटर. आणि आपण त्याला व्यवस्थित पाणी देत असतो. वी गिव्ह मॅन्युअर व्हेन नेसेसरी. आपण खत देतो. मॅन्युअर म्हणजे खत. जेव्हा खत देण्याची गरज असते तेव्हा आपण त्या प्लांट्सला खत देत असतो. वी स्प्रे पेस्टिसाइड्स
इफ दे आर अटॅक्ड बाय इन्सेक्ट्स. जर त्यांच्यावर इन्सेक्ट्सचा मारा झाला तर आपण काय करतो, पेस्टिसाइड्स यूज करतो इन्सेक्ट्सला संपवण्यासाठी. प्लांट्स टू गिव्ह टू अस अबंडंटली. दे सॅटिस्फाय आर नीड्स. प्लांटसुद्धा आपल्याला भरभरून देत असतात. आपल्या नीड्स प्लांट्स फुलफिल करत असतात. अदर लिव्हिंग थिंग्स ऑल्सो गेट देअर फूड फ्रॉम द एन्व्हायरमेंट. फॉर एक्झाम्पल, कमिलियन्स ईट इन्सेक्ट्स वेन दे आर हंग्री. कमिलियन्स इन्सेक्ट्स खातात जेव्हा त्यांना भूक लागते. सम स्नेक्स ईट माईस अँड फ्रॉग्स. स्नेक्स काय खातात, माईस आणि फ्रॉग्स खात असतात. टायगर ईट डिअर ऑर अदर ॲनिमल्स. गोट्स अँड शीप ईट लीव्स ऑफ प्लांट्स. गोट आणि शीप प्लांट्सचे लीव्स खातात. तर कॅटेल काय खाते, कॅटेल ईट ग्रास. Arboreal animals. A new term, arboreal. This word comes from the Latin word arbor, which means tree. Arboreal means living in tree. असे ॲनिमल्स की जे त्यांच्या जीवनातला जास्तीत जास्त काळ झाडावर घालवतात त्यांना म्हणतात आर्बोरियल ॲनिमल्स. Animals like monkeys and squirrels live on trees. It gives them certain advantages. Advantages म्हणजे त्याचा त्यांना काही उपयोग होतो, काही फायदे असतात ते झाडावर राहण्याचे. Being at a height, they are better able to defend themselves from their enemies. शत्रूपासून त्यांना स्वतःचा बचाव करता येतो. Besides, they can eat the fruits of the trees to satisfy their hunger. शिवाय त्यांची भूक भागवण्यासाठी त्यांना झाडावरचे फळंसुद्धा खाता येतात. Such animals are said to be arboreal animals. आणि अशा प्रकारच्या ॲनिमल्सला arboreal animals असे म्हणतात. Unknowingly, they help the tree with whose support they live. ज्या झाडांच्या आधाराने हे ॲनिमल्स जगत असतात त्या झाडांना ते नकळत मदतही करतात, हेल्प करत असतात. कशी बरं हेल्प करत असतात? ॲज दे मूव्ह अराउंड हिअर अँड देअर इन द सराउंडिंग्स, दे स्प्रेड द सीड्स ऑफ द फ्रूट दे हॅव ईटन थ्रू देअर ड्रॉपिंग्स. हे ॲनिमल्स ज्या झाडावर राहत असतात त्या झाडावरचे फ्रूट्स खातात त्यांची हंगर सॅटिस्फाय करण्यासाठी आणि सराउंडिंग्समध्ये इकडे तिकडे ते फिरत असतात. आणि हे जे खाल्लेले फ्रूट्स आहेत त्यांच्या सीड्स त्यांच्या विष्ठेमार्फत म्हणजेच त्यांच्या शीमार्फत ते इकडे तिकडे पसरली जातात. आणि जिथे जिथे या सीड्स पडल्या जातात तिथे तिथे नवीन परत प्लांट येत असतं, नवीन ट्रीज ग्रो होत असतात. सो बिकॉज ऑफ दिस न्यू ट्रीज ग्रो इन डिफरंट प्लेसेस. सम टाईप्स ऑफ बर्ड्स टू फाइंड ट्रीज यूजफुल फॉर बिल्डिंग देअर नेस्ट्स. काही बर्ड्स आहेत की त्यांनासुद्धा ट्रीज हे यूजफुल असतात. कशासाठी ट्रीज यूजफुल असतात? त्यांचं घरटं बांधण्यासाठी. नाव डू यू नो चिल्ड्रन, ॲन इग्रेट राईड्स ऑन अ बफेलोज बॅक. इथे या पिक्चरमध्ये बफेलो आहे आणि तिच्या बॅकवर तिच्या पाठीवर इग्रेट बसलेले आहेत. वेन अ बफेलो इज ग्रेझिंग इन अ ग्रेझिड एरिया you are very likely to see an egret riding on its back. What could be the reason for that? जेव्हा बफेलो चरण्यासाठी जात असते तेव्हा तिच्या पाठीवर इग्रेट बसलेले असतात. काय रिझन आहे त्याच्या पाठीमागचं? अ सर्टन काइंड ऑफ इग्रेट फीड्स ऑन डिफरंट काइंड्स ऑफ इन्सेक्ट्स. इग्रेट म्हणजेच बगळे. काही प्रकारचे बगळे हे इन्सेक्ट खात असतात. ग्रास इज फुल ऑफ ऑल काइंड्स ऑफ इन्सेक्ट्स. आणि ग्रासमध्ये खूप प्रकारचे, गवतामध्ये खूप प्रकारचे इन्सेक्ट्स असतात. बट बिकॉज दे आर हिडन इन द ग्रास द इग्रेट कॅन नॉट सी देम अँड कॅच देम. पण हे जे इन्सेक्ट आहेत ते ग्रासमध्ये लपलेले असतात त्यामुळे इग्रेट त्यांना पाहू शकत नाही आणि कॅच करून खाऊ शकत नाही. ॲज द बफेलो ट्रेड्स ऑन द ग्रास इट फ्रायटन्स द इन्सेक्ट्स विच फ्लाय आउट ऑफ द ग्रास. जसं ही बफेलो चरण्यासाठी, गवत खाण्यासाठी पाय पुढे पुढे टाकत जाते. पाय पुढे उचलून टाकला की जे इन्सेक्ट्स आहेत ग्रासमध्ये लपून बसलेले ते घाबरतात आणि ते वरती उडतात. द इग्रेट ऑन द बफेलोज बॅक मेक्स नो मिस्टेक इन स्वूपिंग डाऊन टू कॅच अँड ईट देम अप. आणि मग जो इग्रेट बफेलोच्या पाठीवर बसलेला असतो तो लगेचच या इन्सेक्टला पाहतो आणि त्यांना खाऊन टाकत असतो. Seasonal changes in living things. Find out what is the Marathi name for mango blossoms.
द मराठी नेम फॉर मँगो ब्लॉसम्स इज मोहर. मोहर म्हणतात. वेन डू मँगो ट्रीज ब्लॉसम एव्हरी इयर. मोहर हा कधी येतो? प्रत्येक वर्षी आंब्याच्या झाडाला मोहर कधी येतो? मँगो ट्रीज ब्लॉसम ॲट द एंड ऑफ विंटर सीझन एव्हरी इयर. डज द बॅनियन हॅव leaves throughout the year? Yes, the banyan tree has leaves throughout the year. We see frogs everywhere during the rains. Where do they disappear in summer? पावसाळ्यामध्ये आपल्याला फ्रॉग सगळीकडे दिसतात. समर सीझनमध्ये ते कुठे नाहीसे होतात. They go deep under the ground for a long period of slumber which lasts for 7 or 8 months. पावसाळ्यामध्ये फ्रॉग्स वरती असतात रेनी सीझनमध्ये आणि जेव्हा समर सीझन असतो तेव्हा ते डीप आतमध्ये ग्राउंडमध्ये जाऊन बसतात आणि 7 ते 8 महिने आराम करत असतात. विच इज द सीझन फॉर जामुन्स. जांभूळ असतं त्याचं सीझन कोणतं आहे? जामून कम्स ॲट द एंड ऑफ समर सीझन. समर सीझनच्या एंडला जांभळे आपल्याला दिसायला लागतात मार्केटमध्ये. वी हॅव 3 सीझन्स. Summer, the rainy season and winter. It is very hot in summer. We wear cotton clothes and drink plenty of water. Summer season मध्ये खूप हॉट वेदर असतं त्यामुळे आपण काय करतो? सनपासून प्रोटेक्शनसाठी कॉटन क्लोथ्स घालतो आणि खूप पाणी पित असतो. कोल्ड ड्रिंक्स पित असतो. In the rainy season, we use umbrellas or different kinds of raincoats and hoods to avoid getting wet in the rain. पावसाळ्यापासून संरक्षण व्हावं त्यासाठी आपण अम्ब्रेला यूज करतो किंवा रेनकोट्स यूज करतो. गमबूट्स यूज करत असतो. इन विंटर वी वेअर वुलन्स अँड अदर वॉर्म क्लोथ्स टू प्रोटेक्ट आवर सेल्व्स फ्रॉम द कोल्ड. थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून आपण विंटर सीझनमध्ये वुलन क्लोथ्स घालत असतो. जस्ट ॲज द 3 सीझन्स अफेक्ट अस दे अफेक्ट ऑल अदर लिव्हिंग थिंग्स टू. माणसावर जसा या 3ही सीझन्सचा परिणाम होत असतो तसा तो इतर लिव्हिंग थिंग्सवर सुद्धा होत असतो. वी सी दिस चेंजेस टेकिंग प्लेस इन द लिव्हिंग वर्ल्ड एव्हरी इयर आफ्टर इयर. लिव्हिंग वर्ल्डमध्ये होणारे हे सीझनल जे चेंजेस आहेत ते आपल्याला प्रत्येक वर्षी बघायला मिळतात. प्रत्येक वर्षी दिसतात. विंटर इन महाराष्ट्र इज ऑल्सो कॉल्ड द सीझन ऑफ पानगळ. फॉर एक्झाम्पल द फॉलिंग ऑफ लीव्स. That is because many trees shed their leaves in winter. विंटर सीझन म्हणजेच हिवाळा. हिवाळ्याचे वर्णन पानगळीचा ऋतू किंवा पानगळीचं सीझन असेही करतात कारण हिवाळ्यात अनेक झाडांची पाने गळून पडतात. द कोट्स ऑफ मेनी फरी ॲनिमल्स बिकम थिकर इन विंटर. दिस कीप्स देम वॉर्म इन द कोल्ड सीझन. सच ग्रोथ ऑफ हेअर इज especially noticeable in animals like sheep and some types of goats and rabbits. ज्या ॲनिमल्सच्या अंगावर केस असतात त्यांपैकी अनेक ॲनिमल्सच्या अंगावरचे केस हे दाट होतात, थिकर व्हायला लागतात. त्यामुळे त्यांचे थंडीपासून आपोआपच संरक्षण होत असते. काही ॲनिमल्सच्या अंगावरच्या हेअरची ग्रोथ ही नोटिसेबल असते, लगेच लक्षात येते. कोणते आहेत असे ॲनिमल? शीप, रॅबिट आणि गोट. या ॲनिमल्सच्या अंगावरील केसांमुळे यांचे थंडीपासून म्हणजेच विंटर सीझनपासून संरक्षण होत असते. द एंड ऑफ विंटर इज ऑल्सो द टाईम फॉर द मँगो ट्रीज टू स्टार्ट ब्लॉसमिंग. आणि विंटर सीझन जसा संपायला येतो, एंडला असतो, तेव्हा मँगो ट्रीज ब्लॉसम व्हायला लागतात. मँगोजला मोहर येतो. इथे या चित्रामध्ये पाहताय इथे मँगो ट्री आहे आणि त्याला मोहर आलेला आहे. दिस ब्लॉसम्स आर कॉल्ड मोहर इन मराठी. मराठीमध्ये या ब्लॉसम्सला आपण मोहर असे म्हणतो. ॲट द क्लोज ऑफ द मंथ ऑफ फेब्रुवारी इट बिकम्स वॉर्मर अँड बाय मार्च वी बिगिन टू फील द हीट. इट्स टाईम फॉर समर. फेब्रुवारी महिना संपला की थंडीचा कडाका कमी होऊ लागतो. मार्च महिना सुरू झाला की उष्णता जाणवू लागते. आपल्याला हीट फील होते वातावरणामध्ये. हिवाळा संपून उन्हाळा सुरू होतो. इन दिस सीझन मेनी ट्रीज गेट न्यू लीव्स. आणि याच सीझनमध्ये बऱ्याच झाडांना नवीन पालवी फुटते, नवीन छोटे छोटे लीव्ज येतात. फॉरेस्ट
appear to have taken on a copper color because these leaves are reddish and shiny while they are tender. जे फॉरेस्ट्स आहेत, जंगल आहेत, रानवनं आहेत आपली, तिथे झाडांना नवीन पालवी फुटते, म्हणजेच नवीन छोटे छोटे लीव्ज येतात आणि जे नवीन छोटे छोटे लीव्ज असतात त्यांचा कलर हा कॉपर कलर असतो, रेडिश असतो. त्यामुळे सगळ्या जंगलामध्ये रेडिश असा कलर आपल्याला दिसत असतो सगळ्या झाडांना नवीन जी पालवी फुटते त्याचा. Their color changes to green as the leaves grow bigger. आणि जसे हे टेंडर लीव्स मोठे व्हायला लागतात तसा त्यांचा रंग हा ग्रीन व्हायला लागतो. द कॉल ऑफ द कोयल इज हर्ड इन मेनी प्लेसेस. कोकिळ या पक्षाचा मंजूळ आवाज आपल्याला काही ठिकाणी ऐकायला येतो. इन समर द मार्केट इज फुल ऑफ मँगोज अँड वॉटरमेलन्स फॉर अस टू बाय. आणि समर सीझनमध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे मार्केटमध्ये काय सगळ्यात जास्त कोणतं फ्रूट असतं, मँगो आणि वॉटरमेलन आपल्याला विकत घेण्यासाठी. दिस इज द सीझन फॉर दीज फ्रूट्स. आणि हा या फ्रूट्सचा सीझन आहे. याच सीझनला वॉटरमेलन आणि मँगोज येत असतात समर सीझनमध्ये. ऑल्दो मँगो ट्रीज ग्रो ऑल ओव्हर महाराष्ट्र, द कोंकण रिजन इज पर्टिक्युलरली फेमस फॉर इट्स मँगोज. मुलांनो, महाराष्ट्रात आंब्याची झाडे ही सगळीकडे असतात. सगळीकडे असली तरी कोकण हे आंब्यासाठी नावाजले जाते. कोकण हे आंब्यासाठी पॉप्युलर आहे. इट इज ऑल्सो द सीझन फॉर कॅश्यूनट्स. आणि समर सीझनमध्ये कॅश्यूनट्ससुद्धा येत असतात. कॅश्यूनट्स म्हणजेच काजू. इथे या पिक्चरमध्ये दिसतं आहे काजूचं फ्रूट आहे आणि ते कसं रेडिश कलरचं, येल्लो रेडिश कलरचं हे काजूचं फ्रूट आहे. सो द रेड yellow cashew apples can be seen growing on the cashew trees on the hillside in the Konkan region. In June, black clouds make their appearance. आणि जून मंथमध्ये ब्लॅक क्लाउड्स हे स्कायमध्ये आपल्याला दिसायला लागतात. द रेनी सीझन इज अ शॉर्ट वे अवे. जून महिन्यात आभाळात सगळीकडे काळे ढग हजेरी लावू लागतात. मग आपल्याला पावसाळ्याची चाहूल लागते. बाय दिस टाईम we begin to get jackfruits, jamuns and करवंदाज. आणि याच वेळेमध्ये आपल्याला बाजारामध्ये जॅकफ्रूट्स म्हणजेच फणस, जांभळं आणि करवंद दिसायला लागतात. द सीड्स ऑफ ग्रास अँड अदर प्लांट्स लाय स्कॅटर्ड ऑल ओव्हर द ग्राउंड. गवताच्या तसेच आपण जे फ्रूट्स खातो त्या फ्रूट्सच्या बिया इकडे तिकडे विखुरल्या जातात. दे स्प्राउट अँड स्टार्ट ग्रोईंग ॲज सून ॲज इट बिगिन्स टू रेन. आणि मग त्यांना स्प्राउट्स यायला लागतात म्हणजे मोड यायला लागतात आणि हळूहळू त्याचं प्लांट व्हायला लागतं. ते ग्रो व्हायला लागतात. त्या बियांमधून नवीन नवीन प्लांट असे ग्रो होत असतात. इट बिकम्स ग्रीन एव्हरीवेअर. आणि त्यामुळे सगळीकडे हिरवळ पसरली जाते. दिस ग्रीनरी इज सूदिंग आफ्टर द हॉट समर मंथ्स. आणि ही जी ग्रीनरी आहे ती आपल्या डोळ्यांना खूप छान थंडावा गारवा देते. खूप छान वाटतं हॉट समर सीझननंतर ही सगळी हिरवळ आपल्याला पाहून. समटाईम्स वी कॅन इवन सी द रेनबो विथ इट्स 7 कलर इन द स्काय. आणि कधीकधी एखाद्या संध्याकाळी आपल्याला छान रेनबोसुद्धा दिसतो. ॲज इट बिकम्स वेट एव्हरीवेअर फ्रॉग्स अपियर. आणि सगळीकडे ओलं झालेलं असतं त्यामुळे आपल्याला फ्रॉग्स दिसायला लागतात. वी ऑल्सो हिअर द लाऊड नॉईज ऑफ फ्रॉग्स क्रॉकिंग ऑल टुगेदर. आणि मग हे फ्रॉग्स सगळे एकत्र आवाज करतात. फ्रॉग्सचा आवाज तुम्ही सगळ्यांनी ऐकलाच असेल. डराव असा आवाज काढत असतात फ्रॉग्स. हे मग आपल्याला हा आवाजसुद्धा या सीझनमध्ये ऐकायला येतो. ॲज द रेनी सीझन एंड्स इट इज टाईम फॉर विंटर टू मेक अ कमबॅक. आणि जसा रेनी सीझन संपायला लागतो तसंच परत एकदा विंटर येतो. इट गेट्स कोल्डर अँड कोल्डर. आणि हळूहळू थंडावा हवेतील वाढत जातो. दिस इज नॉट गुड फॉर द फ्रॉग्स. आणि हा जो थंडावा आहे तो फ्रॉग्ससाठी चांगला नसतो. दे गो डीप अंडर द ग्राउंड फॉर अ लॉंग पिरियड ऑफ स्लंबर विच लास्ट्स फॉर 7 or 8 months. हवेतील थंडावा वाढत गेला की या बेडकांना या थंडीचा त्रास होतो. मग हे बेडूक काय करतात, हे फ्रॉग्स काय करतात, हे जमिनीच्या आतमध्ये खोल जाऊन विश्रांती घेत असतात. छान झोप काढतात. 7 ते 8 महिने हे आराम करत असतात. वी डिपेंड ऑन ॲग्रिकल्चर फॉर फूड. द डिफरंट सीझन्स समर, विंटर अँड द मॉन्सून्स
are the time for doing different tasks in the fields. आपण जेवणासाठी म्हणजेच अन्नासाठी शेतीवर अवलंबून असतो. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या ऋतूंमध्ये, या सीझन्समध्ये शेतीची ठराविक कामे अशी ठरलेली असतात. प्रत्येक सीझनमध्ये कोणतं पीक घ्यायचं हे सुद्धा फार्मरचं ठरलेलं असतं. समर सीझनमध्ये विशिष्ट प्रकारची पिके घेतली जातात, विंटर सीझनमध्ये विशिष्ट प्रकारची पिके घेतली जातात, तर रेनी सीझनमध्ये सुद्धा विशिष्ट प्रकारची अशी पिके घेतली जातात. Now, what we have learned from this lesson, the needs of all living things are met in the environment. There are difference in the needs of different living things. आपल्या आणि इतर सर्व सजीवांच्या गरजा परिसरातूनच म्हणजे आपल्या एन्व्हायरमेंटमधूनच पूर्ण होत असतात. प्रत्येक प्रकारच्या लिव्हिंग थिंग्सच्या गरजा या वेगवेगळ्या असतात. त्यानंतर आपण शिकलो अर्बोरियल ॲनिमल्स, म्हणजेच जे त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात जास्त वेळ झाडांवर घालवतात अशा ॲनिमल्सला अर्बोरियल ॲनिमल्स असे म्हणतात. जसे की मंकी, स्क्विरल, राईट? सम अर्बोरियल ॲनिमल्स लाईक मंकीज अँड स्क्विरल्स लिव्ह इन ट्रीज अँड फीड ऑन देम. देअर ड्रॉपिंग्स help trees to grow in new places. Some birds build their nests in trees. Then we have learned each type of living thing thrives where all its needs are fulfilled. प्रत्येक प्रकारच्या लिव्हिंग थिंग्सच्या गरजा जिथे पूर्ण होतात तिथेच ते लिव्हिंग थिंग्स आपल्याला आढळून येतात, तिथेच ते दिसतात. फॉर एक्झाम्पल, टायगर्स लिव्ह इन ग्रासलँड्स अँड ॲक्वॅटिक प्लांट्स लिव्ह इन वॉटर. चेंजेस इन सीझन्स अफेक्ट लिव्हिंग थिंग्स. सीझन्समधले जे चेंजेस आहेत, म्हणजे समर सीझनमध्ये उन्हाचा कडाका वाढतो, तर विंटर सीझनमध्ये थंडीचा कडाका वाढतो आणि रेनी सीझनमध्ये पाऊस पडत असतो खूप. तर हे सीझननुसार चेंजेस होत असतात. इन विंटर ट्रीज शेड लीव्स अँड ॲनिमल्स कोट्स ग्रो थिकर. विंटर सीझनमध्ये ट्रीजची पानं ही गळायला लागतात, तर ॲनिमल्सच्या अंगावर थिक असं हेअर ग्रो व्हायला लागतं, त्यांना कोट येतो हेअरचा. ॲट द स्टार्ट ऑफ समर ट्रीज गेट न्यू लीव्स. आणि समर सीझनच्या स्टार्टिंगला ट्रीजला नवीन टेंडर लीव्ज येत असतात. इन द रेनी सीझन इट बिकम्स ग्रीन ऑल अराउंड. आणि रेनी सीझनमध्ये सगळीकडे हिरवळ होते. फ्रॉग्स अपियर अँड क्रॉप्स ग्रो इन फील्ड्स. ऑलवेज रिमेंबर चिल्ड्रन, द एन्व्हायरमेंट चेंजेस विथ द सीझन्स. सीझननुसार एन्व्हायरमेंटमध्ये, वातावरणामध्ये बदल हे होत असतात. लिव्हिंग थिंग्स हॅव टू अडॅप्ट देमसेल्व्स टू दोज चेंजेस. आणि जे लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांना वातावरणामध्ये जे बदल होत असतात त्या बदलांनुसार स्वतःला जुळवून घ्यावे लागत असते. सो दॅट्स ऑल फॉर टुडे चिल्ड्रन. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ which is based on question and answers of this lesson, lesson number 2, the interrelationship between living things. The link of that video is given in the description box below. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.